तर विद्यार्थी मित्रांनो, काल आपण काही नैसर्गिक संख्या, समसंख्या आणि विषम संख्या यावरची आपण काही काल उदाहरणं पाहिलेली आहेत. तर यावरचेच आज आपण काही उदाहरणं पाहू आणि त्याच्यानंतर राहिलेले संख्याचे प्रकार परत घेऊ आपण. आता पहा, तर जर समजा उदाहरण असं असेल की 80 या संख्येचे पहा 80 या संख्येचे असे 4 भाग पाडा की 80 या संख्येचे असे 4 भाग पाडा की 80 या संख्येचे असे 4 भाग पाडा की 4 भाग पाडा की पहिल्यामध्ये 3 मिळवले, पहिल्यामध्ये 3 मिळवले, दुसऱ्यातून पहिल्यामध्ये 3 मिळवले, दुसऱ्यातून 3 वजा केले, दुसऱ्यातून 3 वजा केले, तिसऱ्याला 3 ने गुणले, तिसऱ्याला 3 ने गुणले व चौथ्याला 3 ने भागले, चौथ्याला 3 ने भागले, तरी सर्व उत्तरे समान मिळतात, तरी सर्व उत्तरे समान मिळतात. या 4 भागापैकी सर्वात लहान भाग, या 4 भागापैकी सर्वात लहान भाग 5 असेल, सर्वात लहान भाग 5 असेल तर सर्वात मोठा भाग किती? तर सर्वात मोठा भाग किती? तर सर्वात मोठा भाग किती? तर लक्षात घ्या, पहा, तर संख्या आहे 80. 80 या संख्येचे असे 4 भाग पाडायचे आहेत की पहिल्या भागामध्ये 3 मिळवले, दुसऱ्यातून 3 वजा केले, तिसऱ्याला 3 ने गुणले, चौथ्याला 3 ने भागले, तरी सर्व उत्तरे समान येतात. आणि या 4 भागापैकी सर्वात लहान भाग दिलं 5, सर्वात लहान भाग 5 असेल तर सर्वात मोठा भाग किती हे आपल्याला काढायचं आहे. आता बघा, तर एकूण जे भाग आहेत, एकूण 4 भाग आहेत. आता पहा, पहिला भाग काय आहे माहिती नाही. पहिल्यामध्ये 3 मिळवले, दुसऱ्यातून 3 वजा केले, तिसऱ्याला 3 ने गुणले व चौथ्याला 3 ने भागले, तरी सर्व उत्तरे समान मिळतात. आता हे समान उत्तर काय आहे माहिती नाही, आपण x घेऊ. हे x x x x x सर्व उत्तरे कशी मिळत आहेत? समान. तर आता बघा की हा पहिला जो भाग आहे, पहिला भाग जर काढायचं झालं, पहिला भाग लक्षात घ्या, हा पहिला भाग आहे, दुसरा भाग आहे, तिसरा भाग आहे आणि हा चौथा भाग आहे. हा पहिला भाग जर काढायचं झालं तर हे +3 बाजू बदललं काय होईल? -3. म्हणजे पहिला भाग काय झाला? x -3. मग दुसरा भाग काय होईल? लक्षात घ्या की हे -3 आहे, बाजू बदललं काय होणार? +3 होईल. म्हणजे दुसरा जे भाग आहे ते x + 3. तिसरा भाग काय होईल? लक्षात घ्या की हे 3 हे पहिल्या भागासोबत गुणाकारात बाजू बदललं भागाकारात जाईल. म्हणजे तिसरा जो भाग आहे ते x/3 होईल. आणि चौथा जो भाग आहे, चौथा भाग हे भागाकारातलं 3 बाजू बदललं गुणाकारात जाईल. म्हणजे चौथा भाग x × 3 म्हणजे काय होईल? 3x. आता बघा, ह्या 4 भागापैकी, या 4 भागापैकी सर्वात लहान भाग किती म्हणलं? 5. आता बघा, x -3 आहे, x + 3 आहे, x/3 आहे आणि 3x आहे. तर आता बघा, ह्या 4 भागापैकी सर्वात लहान भाग कोणता असेल? मग x/3 असेल. मग हे x/3 आणि सर्वात लहान भाग किती दिलं? 5. तर x बरोबर 5 हे भागाकारातलं 3 बाजू बदललं गुणाकारात जाईल. हे 5 त्रिक किती होईल? 15. हे x ची किंमत काय मिळाली? 15. तर आता बघा, हे जे 4 भाग आहेत, ह्या 4 भागापैकी सर्वात लहान भाग 5 दिलं तर यावर आपल्याला x ची किंमत मिळाली. x ची किंमत काय आहे? 15. तर यापैकी सर्वात मोठा भाग काढायचा आहे. सर्वात मोठा जर भाग काढायचा असेल, सर्वात मोठा भाग जर काढायचं झालं तर हे 3 × x ची किंमत 15. 3x हा सर्वात मोठा भाग असेल. 3 × 15, 15 त्रिक किती होईल? 45. तर सर्वात मोठा भाग किती मिळाला? 45. म्हणजे या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते या प्रश्नाचं उत्तर किती येईल? 45. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, x ची किंमत काय आली? 15. तर आता बघा, हे 15 - 3 काय होईल? 12. पहिला भाग 12 झाला.
दुसरा काय होईल, 1 ची किंमत 15, 15 अधिक 3 किती होईल 18, 15 अधिक 3 किती 18, हे दुसरा भाग झाला. तिसरा भाग 1 ची किंमत 15 भागिले 3, 15 ला 3 भागले कितीचा भाग जाईल 5चा, आणि 3 गुणिले 1 ची किंमत 15, 15 त्रिक किती झालं 45, 15 त्रिक 45, म्हणजे सर्वात मोठा जे भाग आहे ते 45 आहे. आता बघा हे चार जे भाग आहेत, पहिला भाग 12 आहे, दुसरा भाग 18 आहे, तिसरा भाग 5 आहे आणि चौथा भाग 45, या सगळ्यांची बेरीज किती आली पाहिजे 80, कारण कशाची फोड आहे हे 80 या संख्येची फोड आहे. आता बघा हे 12, 18, 30, 5, 45, 50, 30 आणि 50 किती झालं 80 आहे, ती संख्या 80. म्हणून ह्या चार भागापैकी सर्वात मोठा भाग विचारलं तर याचं उत्तर काय येईल 45 येईल, सर्वात मोठा भाग 45. आता बघा हे उदाहरण सोडवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे हे तुम्हाला लक्षामध्ये आलं पाहिजे. आता बघा तर ह्यालाच आपण थोडंसं वेगळ्या पद्धतीनं जर सोडवायचं झालं तर आता बघा की कोणत्या संख्येचे चार भाग आहेत, 80 या संख्येचे चार भाग आहेत. पहिल्या भागामध्ये 3 मिळवलं तरी सर्व उत्तरे काय येतात म्हणलं समान येतात, तर समान उत्तर आपण x घेऊ. पहिल्या भागामध्ये 3 मिळवलं, दुसऱ्यातून 3 वजा केलं, तिसऱ्याला 3 गुणलं, चौथ्याला 3 भागलं. आता बघा समान उत्तर काय आहे आपण गृहीत धरू की x. तर पहिल्यात 3 मिळवलं, दुसऱ्यातून 3 वजा केलं, तिसऱ्याला 3 गुणलं, चौथ्याला 3 भागलं, तरी सर्व उत्तरे समान येतात. समान उत्तर आपण घेतलेलं आहे x. आता बघा हा पहिला भाग, हा दुसरा भाग, हा तिसरा भाग आणि हा चौथा भाग, आणि ह्या चार भागापैकी सर्वात लहान भाग किती दिलेला आहे 5. सर्वात लहान भाग काय आहे 5. मग आता लक्षात घ्या की हे x अधिक 3 लहान, x मायनस 3 लहान का 3x लहान का x भागिले 3. कोणत्याही संख्येमध्ये 3 मिळवणे, 3 वजा करणे, 3 ने गुणणे, त्यापेक्षा सर्वात लहान भाग काय असो 3 ने भागणे. म्हणजे या चार भागापैकी सर्वात लहान भाग झाला x भागिले 3, म्हणजे सर्वात लहान भाग किती दिलं 5 बरोबर 5. मग x बरोबर हे 5 भागाकारातलं 3 बाजू बदललं गुणाकारात जाईल, तर 5 गुणिले 3, 5 त्रिक किती होईल 15. ह्या x ची जी किंमत आहे ती किती येते 15. तर आपल्याला काय विचारलेलं आहे हो सर्वात मोठा भाग. सर्वात मोठा भाग काय आहे की त्या संख्येला 3 ने गुणणे. 3 गुणिले x ची किंमत 15, तर 15 त्रिक किती होते 45, म्हणजे सर्वात जे मोठा भाग आहे ते 45. आता बघा हा जे भाग आहे x ची किंमत 12, x ची किंमत 15, x ची किंमत 15 अधिक 3 किती होईल 18, x ची किंमत 15 मायनस 3 किती होईल 12, आणि हे 3 गुणिले x ची किंमत 15 त्रिक 45, आणि हे x ची किंमत किती आहे 15 भागिले 3 बरोबर किती 5. हे 18, हे 12 ते 5 आणि हे 45, ह्या सगळ्यांची बेरीज किती आली पाहिजे 80. तर ती संख्या काय आहे सर्वात मोठी संख्या कोणती आलेली आहे 45. म्हणजे आपल्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते प्रश्नाचं उत्तर किती आहे 45. हा जो प्रश्न आहे हा प्रश्न PSI पूर्व परीक्षा 2012 मध्ये विचारलेला आहे. PSI पूर्व परीक्षा 2012 मध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. आता बघा पुढचा प्रश्न काय आहे लक्षात घ्या की समजा 3 संख्या आहेत. आता बघा एकूण 3 संख्या आहेत आणि या 3 संख्यापैकी पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट आहे आणि तिसरीच्या तिप्पट आहे, आणि या 3 संख्यांची सरासरी 44 आहे. तर त्यापैकी पहिली संख्या कोणती असा प्रश्न आहे. प्रश्न एकदा व्यवस्थित समजून घ्या. हे अंकगणिताचे उदाहरण सोडवत असताना अंकगणिताचे उदाहरण सोडत असताना हे समीकरणामध्ये मांडणी करता येणं हे सर्वात महत्त्वाचं आहे. आता बघा की 3 संख्यांची सरासरी 44 आहे. 3 संख्यांची सरासरी 44 आहे. त्यापैकी पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट आहे. पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट आणि पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट आणि तिसरीच्या 3 पट आहे. तिसरीच्या 3 पट आहे. तर त्यापैकी पहिली संख्या कोणती. तर त्यापैकी पहिली संख्या कोणती. पहिली संख्या कोणती. आता बघा प्रश्न काय लक्षात प्रश्न काय दिला हे लक्षामध्ये घ्या. एकूण संख्या किती आहे 3 आणि 3 संख्यांची सरासरी काय आहे 44. 3 संख्यांची सरासरी 44 आहे. पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट आणि तिसरीच्या तिप्पट आहे. तर त्यावरून आपल्याला पहिली संख्या काढायची आहे. आता बघा तर हे उदाहरण सोडवत असताना या उदाहरण सोडवण्याची काही पद्धती आहेत.
त्यापैकी आपण पहिली पद्धत पहा. पहिली पद्धत काय लक्षात घ्या की एकूण ज्या संख्या आहेत 3. आता बघा ह्या 3 संख्यांची सरासरी किती दिला आहे 44. तर सरासरी जर 44 असेल तर त्यांची बेरीज काय असणार आहे सरासरी 44 एकूण 3 संख्या 44 त्रिक 132. आता बघा सरासरीचं सूत्र काय आहे पुढे आपण सरासरीमध्ये पाहणारच आहोत. सरासरी बरोबर सरासरी काढणे म्हणजे दिलेल्या सर्व संख्यांची बेरीज करून त्याला एकूण संख्येने भागणे. सरासरी बरोबर बेरीज भागिले एकूण संख्या. मग बेरीज जर काढायचं झालं तर हे सरासरी भागाकारातलं एकूण संख्या बाजू बदललं गुणाकारात आलं तर सरासरी गुणिले एकूण संख्या बरोबर शिल्लक राहते बेरीज. म्हणजे बेरीज जर काढायचं झालं तर सरासरीला कशानं गुणायचं आहे एकूण संख्येने. आता बघा सरासरी 44 आहे तर बेरीज काय असणार मग सरासरी 44 एकूण किती संख्या आहेत 3 तर 44 त्रिक 132. तर आता पहा पहिली संख्या दुसरी संख्या आणि तिसरी संख्या. तर ह्या 3 संख्यांपैकी कोणतीही संख्या तिन्हीपैकी कोणती तरी संख्या आपण x गृहीत धरू. आता बघा पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट आहे आणि तिसरीच्या तिप्पट आहे. म्हणजे पहिली संख्या इतर 2 संख्यांच्या तुलनेमध्ये दिली आहे म्हणून आपण पहिली संख्या आपण x घेऊ. पहिली संख्या x घ्या. आता बघा पहिली संख्या गृहीत धरा 12 आहे. पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट आहे. पहिली संख्या 12 आणि दुसरी संख्या 6 आहे. आता बघा जर पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट असेल उदाहरणामध्ये काय म्हणलं की पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट आहे. जर पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट असेल तर दुसरी संख्या पहिलीच्या निम्मी असणार. पहा जर पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट असेल तर दुसरी संख्या पहिल्या संख्येच्या निम्म. मग पहिली संख्या दुसरी संख्या काय असेल x भागिले 2 येईल. आता बघा जर पहिली संख्या तिसरीच्या तिप्पट असेल जर पहिली संख्या तिसरीच्या तिप्पट असेल तर तिसरी संख्या पहिल्या संख्येच्या 1/3 असेल. आता बघा पहिली संख्या x अधिक दुसरी संख्या 1/2 अधिक तिसरी संख्या 1/3 आणि ह्या 3 संख्यांची बेरीज किती आलेली आहे 132. आता बघा ह्या 1च्या छेदात काही नाही म्हणजे 1 असेल तर हे 1 2 3 चा लसाय काय आहे 1 2 3. पहा 1 2 3 चा जर लसाय काढायचं झालं तर 2 क्रमवार नैसर्गिक संख्या असतील तर त्या 2 संख्यांचा गुणाकार म्हणजेच काय असतो लसावी राहतो. 2 त्रिक 6 यांचा लसावी किती येईल 6 येईल. आता बघा ह्या एक लसावी काढणे म्हणजे काय प्रत्येक पूर्णांकाचा छेद समान करणे. 1 ला 6 न गुणलं 6 येईल अंश x आहे त्याला 6 न गुणा 6x होईल. पहा 2 ला 3 न गुणलं 6 येईल अंश x आहे त्याला 3 न गुणा 3x होईल. 3 ला 2 न गुणलं 6 येईल अंश x आहे त्याला 2 न गुणा 2x होईल बरोबर 132. पहा 6 आणि 3 9 9 2 11 x भागिले 6 बरोबर 132. आता बघा x ची किंमत जर काढायचं तर x सोबत जी संख्या आहे ती उजव्या बाजूला पाठवा तर x बरोबर 132 हे भागाकारातलं 6 गुणाकारात जाईल अंशातला 11 भागाकारात जाईल तर x बरोबर 11 न 132 ला 12 चा भाग जाते आणि 12 गुणिले 6 किती येते 72. तर आपल्याला काढायला काय सांगितलेलं होतं पहिली संख्या तर पहिली संख्या काय आलेली आहे 72. तर आता बघा हेच उदाहरण जर दुसऱ्या पद्धतीनं जर सोडवायचं झालं दुसरी पद्धत काय लक्षात घ्या की यांची सरासरी काय दिली आहे 44. तर बेरीज जर काढायचं झालं तर सरासरी 44 एकूण 3 संख्या आहेत तर 44 त्रिक 132. आता बघा तर असे शाब्दिक उदाहरण सोडवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे की हे तुम्हाला हे मांडणी करता येणं हे लक्षात मांडणी करता येणं हे महत्त्वाचं आहे. आता बघा आपण अगोदरच्या पद्धतीमध्ये की आपण पहिली संख्या x गृहीत धरलं तर पहिलीच संख्या x गृहीत धरावं असं काही नाही तर या तिन्हीपैकी कोणतीही संख्या आपण एक गृहीत धरू. समजा गृहीत धरा की तिसरी संख्या x आहे असं आपण गृहीत धरू. आता बघा पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट आहे आणि तिसरीच्या तिप्पट आहे. पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट आहे आणि तिसरीच्या तिप्पट आहे. तर ह्या 3 संख्यापैकी आपण तिसरी संख्या x घेतलं तर पहिली संख्या तिसऱ्या संख्येच्या किती पट म्हणलं 3 पट. पहा पहिली संख्या तिसऱ्या संख्येच्या 3 पट ह्या x ची 3 पट काय होईल 3x. पहिली संख्या 3x झाली. आता बघा पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट आहे. जर पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट असेल तर दुसरी संख्या पहिलीच्या किती असणार निम्मी. पहा जर पहिली संख्या दुसऱ्या संख्येच्या दुप्पट असेल तर दुसरी संख्या पहिल्या संख्येच्या निम्मी असते. तर आता बघा पहिली संख्या 3x अधिक दुसरी संख्या 3x/2 अधिक तिसरी संख्या x आणि या 3 संख्यांची बेरीज किती
आहे 132. तर आता पहा हे 3x आणि हे 1x दोघांची बेरीज केलं 4x अधिक 3x/2 बरोबर किती आहे 132. पहा 4 दोन्ही 8, 4 दोन्ही 8, 8 आणि 3 11x भागिले 2. पहा 4x च्या छेदात काही नाही म्हणजे 1 राहते. पहा हे 4x गुणिले 2 तिरकस गुणाकार 4 दोन्ही 8x 3 1 3x 8 आणि 3 11x छेदामध्ये 2 बरोबर 132. तर x बरोबर 132 गुणिले 2 भागाकारातलं गुणाकारा जाईल आणि अंशामधला 11 भागाकारा जाईल. x बरोबर 11 आणि 132 ला 12चा भाग जाईल आणि 12 गुणिले 2 दोघांचा गुणाकार किती येईल 24. आता बघा ह्या x ची किंमत किती मिळाली 24 म्हणजे तिसरी संख्या 24 आहे. जर पहिलीच जर संख्या काढायची झालं पहिली संख्या तर 3 गुणिले x ची किंमत 24 तर 24 त्रिक किती येते 72. पहिली संख्या काय आहे 72. तर जे उदाहरण आहे हे दोन्ही पद्धती जवळपास सारख्याच आहेत. पहिल्या पद्धतीमध्ये काय केलं की आपण हे पहिली संख्या x गृहीत धरलं. दुसऱ्या पद्धतीमध्ये काय केलं की आपण तिसरी संख्या x गृहीत धरलं. तिसरी संख्या पहिली x गृहीत धरा किंवा दुसरी घ्या किंवा तिसरी घ्या पण त्या पद्धतीने तुम्हाला हे मांडणी करता आली पाहिजे. तर आता बघा तिसरी पद्धत काय आहे लक्षात घ्या. तिसऱ्या पद्धतीने जर सोडवायचं झालं तर आता बघा पहिली संख्या ही दुसऱ्या आणि तिसऱ्या संख्येच्या तुलनेमध्ये आहे. मग पहिली संख्या ही दुसऱ्या आणि तिसऱ्या संख्येच्या तुलनेमध्ये आहे म्हणून पहिली संख्या मधल्या डाव्या बाजूला दुसरी संख्या लिहा आणि उजव्या बाजूला तिसरी संख्या. आता बघा पहिली संख्या दुसऱ्या संख्येच्या दुप्पट आहे आणि पहिली संख्या हे तिसऱ्या संख्येच्या 3 पट आहे. पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट आहे पहिली संख्या तिसरीच्या तिप्पट आहे. आता बघा जर दुसरी संख्या जर 1 असेल तर पहिली संख्या दुसऱ्या संख्येच्या दुप्पट या 1 ची दुप्पट काय होईल 2 होईल. आता बघा पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट पट म्हणजेच गुणोत्तर असते. पट म्हणजेच गुणोत्तर असते. जर पहिली संख्या जर आपण 1 पट घेतलं तर दुसरी संख्या जर 1 पट घेतलं तर पहिली संख्या ही दुसरीच्या दुप्पट आहे. पहिली संख्या ही तिसरीच्या 3 पट आहे. म्हणजे तिसरी संख्या जर 1 असेल तर या 1 ची 3 पट म्हणजे काय आहे 3. मग ह्या 3 संख्यांचं एकमेकांशी असलेलं गुणोत्तर काढायचं झालं तर यांचा गुणाकार करा. हे 3 1 3 3 2 6 आणि हे 2 1 2. पहा परत सुरुवातीला ह्या दोघांचा गुणाकार परत ह्या दोघांचा गुणाकार परत ह्या दोघांचा गुणाकार म्हणजे आपणाला त्या 3 संख्यांचे गुणोत्तर मिळालं. 3 संख्यांचे गुणोत्तर. आता बघा पहिली संख्या 3 1 झाली कोणती ही दुसरी संख्या 3 1 पहिली संख्या 6 1 तिसरी संख्या 2 1 तर हे 3 6 9 9 2 11 x बरोबर बेरीज किती आहे 132. पहा सरासरी 44 आहे. एकूण किती संख्या आहेत 3 तर 44 त्रिक काय होईल 132 होईल. 44 त्रिक 132 11 x बरोबर 132 तर x बरोबर 132 भागिले 11 तर x बरोबर 132 ला जर 11 न भागलं तर 12चा भाग जाईल. आपल्याला काढायची कोणती संख्या आहे हो हे पहिली संख्या काय आहे 6 x 6 गुणिले x किंमत 12 तर 12 गुणिले 6 या दोघांचा गुणाकार किती येते 72. तर पहिली जी संख्या आहे पहिली संख्या काय आहे 72. तर आता बघा हे जे उदाहरण आहे तर या उदाहरणाला अशा सोडवण्यासाठी आपल्या वेगवेगळ्या पद्धती आहेत पण हेच उदाहरण आपल्याला पर्यायमधून सुद्धा सोडवता येते. पर्यायमधून सोडवत असताना लक्षात घ्या एकूण जे पर्याय आहेत 4 पर्याय असतात. पहिला पर्याय आहे 24 दुसरा पर्याय 48 तिसरा पर्याय 72 चौथा पर्याय 36 असे 4 पर्याय आहेत असं आपण गृहीत धरू. तर आता बघा ह्या 4 पर्यायपैकी कोणती संख्या काढायला सांगितलं होतं पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट आहे आणि तिसरीच्या तिप्पट आहे. पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट आहे आणि तिसरीच्या 3 पट आहे. तर आता बघा कोणती संख्या काढायला सांगितलं होतं पहिली संख्या सरासरी काय दिलं 44 तर बेरीज जर म्हणलं तर काय होईल सरासरी 44 एकूण 3 संख्या आहेत तर 44 त्रिक किती होईल 132 होईल. तर काढायला कोणती संख्या सांगितलं पहिली संख्या. मग उदाहरणामधली जी संख्या आहे ते आपण पहिली संख्या गृहीत धरू. पहिला पर्याय काय आहे 24 पहिला पर्याय 24 आहे. मग पहिली संख्या आपण 24 गृहीत धरू. तर पहिली जी संख्या आहे पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट आहे. पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट आहे. जर पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट असेल तर दुसरी संख्या पहिलीच्या निम्मी असेल 24 निम्म 12. 24 कोणाची दुप्पट आहे 12ची. 24 कोणाची 3 पट आहे
8ची। पहा पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट आणि तिसरीच्या किती पट आहे 3 पट, आणि ह्या तीन संख्यांची जी बेरीज आहे, तीन संख्यांची बेरीज ही किती आली पाहिजे हो 132। पहा 12 आणि 8 20, 20 आणि 24 किती येते 44। पहा जर पहिली संख्या आपण 24 घेतलं तर यांची बेरीज किती आली 44, तर यांची बेरीज किती यायला पाहिजे 132, म्हणून हा पहिला पर्याय येणार नाही। आता बघा जर आपण दुसऱ्या पर्यायाचा जर आपण विचार केला, पहा दुसऱ्या जर आपण पर्यायाचा जर आपण विचार केला तर दुसरा पर्याय काय आहे 48। पहिली संख्या 48, पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट, 48 ही संख्या कोणाच्या दुप्पट आहे हो 24च्या, म्हणजे दुसरी संख्या 24 होईल। पहा पहिली संख्या तिसरीच्या 3 पट, 48 ही संख्या कोणाच्या 3 पट आहे 16च्या। मग ह्या तीन संख्यांची जी बेरीज आहे, पहा पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट आहे, 48 24च्या दुप्पट आहे, पहिली संख्या तिसरीच्या 3 पट म्हणलं 48 16च्या 3 पट आहे, आणि ह्या तिघांची बेरीज किती आली पाहिजे 132। पहा 24 आणि 16 किती 40, 40 आणि 48 किती होईल 88। पहा जर पहिली संख्या 48 घेतलं तर बेरीज किती आली 88, तर आपल्याला बेरीज किती पाहिजे 132, म्हणून हा दुसरा हे पर्याय येणार नाही। आता बघा जर आपण तिसऱ्या पर्यायाचा जर विचार केला, तिसऱ्या पर्यायाचा जर आपण तिसऱ्या पर्यायाचा जर विचार केला, पहिली संख्या काय आहे 72, तर पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट आहे। बघा 72 ही संख्या कोणाच्या दुप्पट आहे 36च्या, म्हणजे दुसरी संख्या 36 होईल। 72 ही संख्या कोणाच्या 3 पट आहे, 72 ही संख्या 24च्या 3 पट आहे, तिसरी संख्या 24 होईल, आणि ह्या तीन संख्यांची बेरीज किती आली पाहिजे 132 येते का बघा 36 आणि 24 60, 60 आणि 72 132 येईल। हा आली बेरीज 132, म्हणून याचं जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक कितवा बरोबर आहे तिसरा, की ती जी संख्या आहे पहिली संख्या 72 पर्याय क्रमांक तिसरा बरोबर आहे। तर विद्यार्थी मित्रांनो हा जर पर्याय तिसऱ्याच्या ऐवजी जर चौथ्या जागी आला असता, तिसऱ्याच्या ऐवजी जर चौथ्या जागी जर आला असता तर पहिला पर्याय बघा उत्तर मिळणार नाही, दुसरा बघा उत्तर मिळणार नाही, तिसरा बघा मिळणार नाही, चौथा पर्याय उत्तर राहते। तर पहिला बघा, दुसरा बघा, तिसरा बघा, चौथा बघा, यामध्ये थोडासा वेळ निघून जाईल, म्हणून पर्यायमधून जात असताना बघा पहिला दुसरा तिसरा चौथा असं न जाता, पहिला दुसरा तिसरा चौथा असं न जाता पर्यायमधून जात असताना सर्वात लहान व सर्वात मोठा पर्याय सोडून द्या, सर्वात लहान आणि सर्वात मोठा पर्याय सोडून द्या। तर आता बघा सर्वात लहान व सर्वात मोठा पर्याय सोडल्यानंतर जे राहिलेले जे दोन पर्याय आहेत त्या दोन पर्यायाचा विचार करा। तर या पद्धतीने लहान मोठा पर्याय जर सोडून आपण जर उदाहरण सोडवलं तर हे उदाहरण एकतर एका स्टेपमध्ये किंवा जास्तीत जास्त 2 स्टेपमध्ये सोडवता येते। तर आता बघा पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट आहे आणि तिसरीच्या 3 पट आहे। सर्वात लहान आणि सर्वात मोठा पर्याय सोडलं तर ह्या 48चा आपण विचार करू। पहिली संख्या काय आहे 48 आहे, पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट आहे, 48 ही संख्या कोणाच्या दुप्पट आहे हो 24च्या, पहिली संख्या तिसरीच्या 3 पट, तर 48 ही संख्या कोणाच्या 3 पट आहे हो 16च्या। तर ह्या तीन संख्यांची बेरीज जर केलं तर बेरीज काय लक्षात घ्या, हे 24 आणि 16 24 आणि 16 40, 40 आणि 48 यांची जर आपण बेरीज केलं तर किती येते 88। आता बघा पहिली संख्या 48 घेतलं तर बेरीज किती आली 88, तर आपल्याला बेरीज किती पाहिजे हो 132, तर पहिली संख्या किती, आता बघा बेरीज पहिली संख्या जर 48 घेतलं तर बेरीज 88 आली, तर आपल्याला बेरीज किती पाहिजे 132। 132 ही संख्या 48 पेक्षा कशी आहे मोठी, जर 132 ही संख्या 48 पेक्षा मोठी असेल तर 132 ही संख्या 88 पेक्षा मोठी असेल तर पहिली जी संख्या आहे पहिली संख्या 48 पेक्षा कशी असेल मोठी। मग 48 पेक्षा मोठा असलेला पर्याय शोधा, 48 येणार नाही, 36 ही संख्या 48 पेक्षा लहान आहे हे सुद्धा येणार नाही, 24 सुद्धा येणार नाही, मग राहिलं उत्तर काय 72। तर या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक कितवा बरोबर आहे तिसरा। तर विद्यार्थी मित्रांनो उदाहरणे सोडवण्याच्या एकापेक्षा जास्त पद्धती असतात आणि परीक्षेमध्ये कमीत कमी वेळेमध्ये जर उदाहरण सोडवायचं असेल, कमीत कमी वेळेमध्ये जर उदाहरणे सोडवायचे असतील
तर शॉर्ट पद्धतीचा वापर करत चला आणि शॉर्ट पद्धती लक्षात राहण्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त प्रॅक्टिस करावी लागेल. जेवढी तुम्ही जास्त प्रॅक्टिस कराल तेवढ्या ह्या शॉर्ट पद्धती लक्षात राहतात. काही दिवस जर प्रॅक्टिस केलं नाही तर ह्या शॉर्ट पद्धती विसरून जातात. म्हणून गणित आणि बुद्धिमत्तेचा दररोज सराव करत चला. तर आता पहा पुढचं जे उदाहरण आहे, पुढचं उदाहरण पहा की दोन संख्या आहेत. पहा दोन संख्यांची बेरीज, पहा दोन संख्यांची बेरीज 48 असून त्यांच्यातील फरक, दोन संख्यांची बेरीज 48 असून त्यांच्यातील फरक 8 आहे. तर त्या दोन संख्यांचे गुणोत्तर किती? पहा तर त्या दोन संख्यांचे गुणोत्तर किती? पहा बेरीज 48 आहे आणि फरक कितीचा आहे? 8चा. यावरून काढायला काय सांगितलेलं आहे की त्या दोन संख्यांचे गुणोत्तर किती. आता बघा एक संख्या जी आहे ती एक मोठी संख्या असेल आणि दुसरी जी संख्या आहे ती कशी असेल? लहान संख्या. तर आता बघा की मोठी संख्या जर आपण x घेतलं आणि लहान संख्या जर y घेतलं तर आता बघा समीकरण काय तयार होईल? पहिली संख्या x अधिक दुसरी संख्या y, पहिली संख्या x अधिक दुसरी संख्या y, त्या दोन संख्यांची बेरीज किती आहे? 48. आता बघा पहिली संख्या x दुसरी संख्या y दोन्ही मधला फरक कितीचा आहे? 8चा. तर ह्या दोन समीकरणांचा एकत्रित विचार करून आता बघा या दोन समीकरणात x किंवा y दोन्हीपैकी एका चलाचा सहगुणक समान असायला पाहिजे. पण उदाहरणामध्ये दोन्हीही चलाचे सहगुणक समान आहेत. तर ह्या दोन समीकरणाची जर बेरीज केलं तर x ची किंमत मिळते. जर या दोन समीकरणाची आपण वजाबाकी केलं तर y ची किंमत मिळते. तर आपण ह्या दोन समीकरणांची बेरीज करू. जेव्हा दोन समीकरणांची बेरीज करत असताना प्रत्येक दुसऱ्या समीकरणामधले प्रत्येक पदाचं जे चिन्ह आहे ते जसं असं राहते. x प्लस आहे प्लस राहील, y मायनस आहे मायनसच राहील, 8 प्लस आहे प्लसच राहील. तर 1x आणि 1x दोघांची बेरीज केलं काय होईल? 2x. हे प्लस y मायनस y कॅन्सल होते. 48 आणि 8 ह्या दोघांची जर बेरीज केलं किती येते? 56. तर x बरोबर हे 56 हे दोन भागाकारा जाईल. 56ला 2 न भागलं कितीचा भाग जाते? 28. आता बघा एक संख्या काय मिळाली? 28. तर आलेली x ची किंमत कोणत्या एका समीकरणामध्ये ठेवा. पहा x अधिक y बरोबर 48. x ची किंमत 28 अधिक y बरोबर 48. तर y बरोबर 48 मायनस 28 होईल. तर 48 मधून 28 वजा केलं तर किती शिल्लक राहते? पहा 48 मधून 28 जर वजा केलं तर किती शिल्लक राहते? 20. तर y ची जी किंमत आहे ती किती आहे? 20. तर आपल्याला विचारले काय हो? त्या दोन संख्यांचं गुणोत्तर x आणि y दोघांचं जर गुणोत्तर काढायचं झालं तर x 28 आहे y 20 आहे. तर दोन्ही संख्याला भाग जाणारी संख्या 4. गुणोत्तर काढत असताना त्याला संक्षिप्त रूप द्यावं लागते. संक्षिप्त रूप देत असताना या दोन्ही संख्याला मोठ्यात मोठ्या संख्येनं भाग द्या. 28ला 4 न 7चा भाग ते 28ला 4 न 7चा भाग जाईल आणि 20ला 4 न 5चा भाग जाईल. 7/5 म्हणजेच किती येते? 7/5 येईल. आता बघा जर x आणि y हे दोन चल घेऊन जर आपण सोडवलं तर यांचं गुणोत्तर किती मिळालेलं आहे? 7 जसे 5. आता बघा ह्या उदाहरणाला दुसऱ्या पद्धतीनं जर सोडवायचं झालं तर एक संख्या मोठी आहे आणि एक संख्या लहान आहे. एक संख्या मोठी एक संख्या लहान. जर आपण मोठी संख्या जर x घेतलं उदाहरणामध्ये दोन अटी लक्षात ठेवा की दोन संख्यांची बेरीज 48 दिला आणि त्या दोन्ही मधला जो फरक आहे तो कितीचा दिलेला आहे? 8चा. तर दोन्ही मधला जो फरक 8चा आहे पहा या 8चा फरक याचा अर्थ काय होते की मोठी संख्या ही लहान संख्येपेक्षा 8 ने मोठी असेल किंवा लहान संख्या ही मोठ्या संख्येपेक्षा 8 ने लहान असेल. उदाहरणामध्ये एक संख्या 12 आहे आणि दुसरी संख्या 4 आहे. 12 आणि 4 ह्या दोन्ही मधला फरक कितीचा आहे? 8चा. 12 आणि 4 दोन्ही मधला फरक कितीचा आहे? 8चा. याचा अर्थ असा होतो की 12 ही संख्या 4 पेक्षा 8 ने मोठी आहे. म्हणजे मोठी संख्या ही लहान संख्येपेक्षा 8 ने मोठी असेल किंवा हे लहान संख्या ही मोठ्या संख्येपेक्षा 8 ने लहान असेल. म्हणजे 12 ही संख्या 4 पेक्षा 8 ने मोठी किंवा 4 ही संख्या या 12 पेक्षा 8 ने लहान. तर आता बघा की ह्या दोन्ही मधला जो फरक आहे तो काय दिला आहे?
8चा, म्हणजे मोठी संख्या जर आपण x घेतलं तर लहान संख्या काय होईल की मोठ्या संख्येपेक्षा कितीने लहान असेल 8ने, किंवा लहान संख्या जर आपण x घेतलं तर मोठी संख्या काय घ्यावं लागलं असतं 8ने मोठी म्हणजे x अधिक 8 घ्यावं लागलं असतं. तर आता बघा की मोठी संख्या x आहे, लहान संख्या x मायनस 8 आणि ह्या दोघांची बेरीज किती आहे 48. पहा 1x आणि 1x दोघांची बेरीज केलं 2x बरोबर 48 मायनस 8 बाजू बदललं प्लस 8 हे x बरोबर 48 आणि 8 दोघांची बेरीज 56 भागिले 2, 56ला 2 न भागलं कितीचा भाग जाईल 28चा. तर x ची किंमत काय आली 28. तर दुसरी जी संख्या आहे ते 28 मायनस 8, 28 मायनस 8 किती येईल 20. तर एक मोठी संख्या एक लहान संख्या, मोठे 28 लहान आहे 20, दोघांचं जर गुणोत्तर काढलं तर 4 7 28 4 पंचे 20 हे 7/5 म्हणजेच किती येईल गुणोत्तर 7/5 येईल. तर आता पहा जर ह्याच उदाहरणाला आपण असंही सोडू शकतो की दोन संख्यांची बेरीज किती दिली 48, त्या दोन संख्यामधला फरक कितीचा आहे 8चा, दोन संख्यामधला फरक कितीचा आहे 8चा. यावरून त्यापैकी मोठी संख्या जर काढायचं झालं तर बेरीज आणि वजाबाकीची बेरीज करून 2 न भागलं मोठी संख्या मिळते. लहान संख्या जर काढायचं झालं तर बेरीज आणि वजाबाकीची वजाबाकी करून 2 न भागलं तर लहान संख्या मिळेल. 48 आणि 8 56 भागिले 2 बरोबर 28. 48 मधून 8 वजा केलं तर 40 भागिले 2 बरोबर किती येईल 20. तर या 28 आणि 20 या दोघांचं जर गुणोत्तर म्हणलं पहा 28 आणि 20 या दोघांचं गुणोत्तर जर काढायचं झालं तर 28ला कितीनं भाग जाते 28 आणि 20ला कितीनं भाग जाईल 4 तर 4 7 28 आणि 4 पंचे 20 या दोघांचं गुणोत्तर 7/5 येईल. तर हे उदाहरण सोडवत असताना पहिल्या दोन पद्धती आपल्याला वापरायची नाहीत. एकतर ही पद्धत वापरा किंवा उदाहरणामध्ये एकतर त्या दोन संख्यांचे गुणोत्तर विचारतात किंवा त्या संख्या कोणत्या असं विचारलं जाते. जर गुणोत्तर जर संख्या जर विचारलं तर ही पद्धत वापरा, जर गुणोत्तर जर काढायचं झालं तर ही पद्धत आपण वापरू शकतो. पहा दोन संख्यांची बेरीज दिलं किती 48 आणि या दोन संख्यामधला फरक कितीचा दिलं 8चा. गुणोत्तर जर काढायचं झालं तर बेरीज आणि वजाबाकीची अंशात बेरीज करा, बेरीज आणि वजाबाकीची छेदामध्ये वजाबाकी करा. 48 आणि 8 दोघांची बेरीज 56, 48 मधून 8 वजा केलं तर 40 येईल. हे 56ला 40 न भागलं, 56 आणि 40ला कोणत्या संख्येनं भाग जाईल 8 न, तर 8 7 56 8 पंचे 40 तर हे 7/5 म्हणजेच काय येईल 7/5. आता बघा हे उदाहरण सोडवत असताना शेवटची जी पद्धत आहे शेवटची पद्धत गुणोत्तर जर काढायचं झालं तर ती शेवटची पद्धत वापरा, संख्या जर काढायचं झालं तर ही पद्धत वापरा. तर आता बघा यावर आधारित दुसरा एक प्रश्न पहा, त्याचं उत्तर तुम्ही तोंडी सांगलं पाहिजे की दोन संख्यांची बेरीज 231 आहे आणि त्यांच्यातील फरक 63 आहे, तर त्या संख्या कोणत्या. ह्या सगळ्या पद्धती वापरायची नाही. संख्या जर काढा म्हणलं तर तिसरी पद्धत वापरा, गुणोत्तर जर काढायचं म्हणलं तर हे चौथी पद्धत वापरा. आता पहा या उदाहरणामध्ये काय विचारलं की त्या संख्या जर मोठी संख्या जर काढायचं झालं तर काय म्हणलं की त्या दोघांची बेरीज आणि वजाबाकीची बेरीज करून त्याला 2 न भागलं तर मोठी संख्या मिळते. बेरीज आणि वजाबाकीची वजाबाकी करून 2 न भागलं तर लहान संख्या मिळेल. पहा यांची जर बेरीज केलं तर 294 भागिले 2, वजाबाकी जर केलं तर 11तून 3 वजा केलं 8, 12तून 6 वजा केलं 6 आणि हे 168 भागिले 2, 294ला जर आपण 2 न भागलं तर 2 1 2, 2 4 8, 2 7 14, मोठी संख्या 147. लहान संख्या जर म्हणलं तर 2 8 16, 2 4 8 84, तर त्या संख्या कोणते 147 व 84. तर ही जी पद्धत आहे हे जे उदाहरण आहेत हे एक्स वाय गृहीत धरत बसायचं नाही. तर या पद्धतीने जर आपण सोडवलं तर हे उदाहरण कमीत कमी वेळेमध्ये सोडवता येतात. आता पहा पुढचं जे उदाहरण आहे, पुढचं उदाहरण काय लक्षात घ्या की दोन क्रमवार, आता पहा दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या वर्गातील फरक हा 47 आहे. पहा दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या वर्गातील फरक
दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या वर्गातील फरक 47 आहे, तर त्या संख्या कोणत्या? तर त्या संख्या कोणत्या? दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या वर्गातील फरक 47 आहे, तर त्या संख्या कोणत्या? आता बघा, काल तुम्हाला एक नियम सांगितलेला होता की कोणत्याही दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या वर्गातील फरक हा त्या दोन संख्यांच्या बेरजेवढा असतो. तर ह्या नियमाचा जर तुम्ही वापर केलात तर खूप कमी वेळेमध्ये याचं उत्तर काढता येईल. आता बघा, 47 मधून 1 वजा करा, 46 ला 2 न भागलं तर 23 येईल. 47 मध्ये 1 मिळवलं, 48 ला जर 2 न भागलं तर 24 येईल. त्या संख्या कोणती? 23 व 24. पण हे येते कसं हे लक्षात घ्या की किती संख्या आहेत? 2. पहिली संख्या आपण हेच घेऊ, क्रमवार नैसर्गिक संख्या ह्या 1 ने वाढत जातात. पहिली संख्या जर 1 असेल तर दुसरी संख्या काय येईल? 1 अधिक 1 येईल. तर मोठ्या संख्येचा वर्ग मायनस लहान संख्येचा वर्ग आणि या वर्गामधला फरक कितीचा आहे? 47. तर आता बघा, हे 1 अधिक 1 कंसाचा जर वर्ग असेल तर a अधिक b कंसाचा वर्ग, याचा वर्ग विस्तार जर करायचं झालं तर a चा वर्ग अधिक 2ab अधिक b चा वर्ग. a म्हणजे पहिलं पद आहे x, पहिल्या पदाचा वर्ग अधिक 2 गुणिले पहिले पद गुणिले दुसरे पद अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग मायनस x चा वर्ग बरोबर 47. प्लस x चा वर्ग मायनस x चा वर्ग कॅन्सल. 2 गुणिले x गुणिले 1 म्हणजे 2x अधिक 1 चा वर्ग, 1 बरोबर किती आहे? 47. 2x बरोबर 47 प्लस 1 बाजू बदललं मायनस 1. 47 मधून 1 वजा केलं 46 भागिले 2. 46 ला 2 न भागलं कितीचा भाग जाते? 23 चा. पहा, एक संख्या काय आहे? 23. दुसरी संख्या जर काढायचं झालं तर 23 आणि 1 किती येते? 24. पण ही पद्धत वापरा म्हणलं का हो? नाही. तर हे जर उदाहरण सोडवायचं झालं तर ह्या उदाहरणाची दुसरी पद्धत काय आहे लक्षात घ्या की जर दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या वर्गातील फरक दिलं आणि त्यावरून जर त्या संख्या जर काढायचं झालं तर एक संख्या जर मोठी असते आणि एक संख्या लहान असते. जर लहान संख्या जर काढायचं झालं तर जे वर्गातील फरक आहे त्यामधून 1 वजा करून 2 न भागलं तर लहान संख्या मिळते. जे वर्गामधला फरक आहे त्यामध्ये प्लस 1 करून जर 2 न भागलं मोठी संख्या मिळेल. 47 आणि किती? 48 भागिले 2 बरोबर 24. 47 मधून 1 वजा केलं, 46 ला जर 2 न भागलं तर कितीचा भाग जाईल? 23. तर त्या संख्या 23 व 24. तर हे जे उदाहरण आहे या उदाहरणाला आपण पर्यायमधून सुद्धा सोडवू शकतो. पर्यायमधून जात असताना पर्याय आहेत 22 व 23, 21 व 20, 21 व 22, 19 व 20, 23 व 24 असे 4 पर्याय आहेत. तर आता बघा, असा पर्याय शोधा की ह्या दोघांच्या वर्गामधला जो फरक आहे किती आला पाहिजे? 47. तर 24 चा वर्ग काय आहे? 576. 23 चा वर्ग आहे 529. ह्या दोन्ही मधला जो फरक आहे, दोन्ही मधला फरक किती आला पाहिजे? 47 चा. आता बघा, ह्या 6 मधून 9 वजा होत नाही, इकडचा हातचा नेला 16 होईल. 16 मधून 9 वजा केलं 7 येईल. ह्या 7 मधला हातचा गेला राहिलं, 6 मधून 2 वजा केलं 4 येईल. 5 मधून 5 वजा केलं 0 येईल. याचं जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक पहिलाच बरोबर आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न पहा, दोन संख्यांची बेरीज 8 असून त्यांच्या व्युत्क्रम संख्यांची बेरीज 8/15 आहे, तर त्या संख्या कोणत्या हे आपल्याला काढायचं आहे. तर आता बघा, समजा त्या संख्या आपण ए व बी आहेत असं आपण गृहीत धरू. त्या संख्या ए व बी आहेत असं गृहीत धरा. आता बघा की ह्या दोन संख्यांची बेरीज ए अधिक बी बरोबर त्या दोन संख्यांची बेरीज किती आहे? 8. हे पहिलं समीकरण तयार झालं. आता बघा, ह्या ए ची व्युत्क्रम संख्या म्हणजे काय? गुणाकारवे संख्या. ए ची गुणाकारवे संख्या 1/a. ए ची गुणाकारवे संख्या 1/a. ह्या बी ची गुणाकारवे काय होईल? 1/b होईल. बी ची गुणाकारवे काय होईल? 1/b होईल. आता बघा, त्या व्युत्क्रम संख्यांची बेरीज ए ची व्युत्क्रम संख्या 1/a, ए ची जी व्युत्क्रम संख्या आहे ते 1/a, बी ची व्युत्क्रम संख्या आहे 1/b. या दोघांची बेरीज किती दिला आहे? 8/15. यांची जर आपण बेरीज केलं तर छेद समान असेल तर यांचा तिरकस गुणाकार करा. b1b अधिक a1 a छेदात 1 गुणिले b a b बरोबर
8/15. याचा अर्थ काय होईल की ह्या दोन संख्यांची बेरीज 8 आणि ह्या दोन संख्यांचा गुणाकार किती होईल 15. पहा ए बी ह्या दोघांचा गुणाकार 15 आहे, ए आणि बी ह्या दोन संख्यांची बेरीज 8 आहे. तर त्या संख्या जर काढायचं झालं तर गुणाकार 15 बेरीज 8. पहा गुणाकार 15 आला पाहिजे आणि बेरीज 8 आली पाहिजे अशा संख्या सांगा. पहा 5 त्रिक 15, 3 व 5 ह्या दोघांचा गुणाकार 15 येईल आणि ह्या दोघांची बेरीज किती येईल 8 येईल. म्हणजे ह्या एची जी किंमत आहे ती 3 आणि ह्या बीची जी किंमत आहे ते काय होईल 5. म्हणजेच त्या संख्या याचं जर उत्तर जर म्हणलं तर 3 व किती येईल 5 येईल. तर आता पहा उदाहरणामध्ये काय दिलं की बेरीज काय दिलेली आहे 8 आणि त्यांच्या व्युत्क्रम संख्यांची बेरीज किती आहे 8/15. आता बघा तर एक संख्या ए तिची गुणाकार संख्या 1/a व्युत्क्रम संख्या म्हणजेच गुणाकार स. त्यानंतर एक संख्या बी त्याची व्युत्क्रम संख्या a/b आणि या दोघांची जर समजा आपण बेरीज केलं म्हणजे त्या दोन संख्यांच्या व्युत्क्रम संख्यांची जर बेरीज केलं तर बेरीज काय होते बघा ए आणि बी दोघांचा गुणाकार b1 b a1 a आणि छेदामध्ये a गुणिले b ab म्हणजेच यांची जी बेरीज आहे ती किती दिलं 8/15. तर एवढं लक्षात ठेवा की व्युत्क्रम संख्याची जी बेरीज आहे त्या येणाऱ्या बेरजेमधली छेदामधली संख्या म्हणजेच त्या दोन संख्यांचा गुणाकार असतो आणि अंशामधली संख्या म्हणजेच त्या दोन संख्यांची बेरीज असते. म्हणजेच गुणाकार 15 व त्यांची बेरीज 8 असेल अशा संख्या आपल्याला शोधायच्या आहेत. तर गुणाकार 15 बेरीज 8 असलेल्या संख्या जर म्हणलं तर कोणत्या आहेत 3 व 5. तर या प्रश्नाचं उत्तर 3 व 5 येईल. तर बऱ्याच विद्यार्थ्यांना ही पद्धत समजली असेल पण सोडवता येत नसेल तर याचा ह्या उदाहरणाची दुसरी जी पद्धत आहे ती पर्यायी पद्धत कशी आहे बघा. तर पहिला पर्याय आहे 1 व 7, दुसरा पर्याय आहे 4 व 4, तिसरा पर्याय आहे 3 व 5 आणि चौथा पर्याय आहे 2 व 6. तर या उदाहरणाला पर्यायमधून कसं जायचं लक्षात घ्या की उदाहरणामध्ये 2 अटी दिल्या आहेत. एक अट काय आहे की त्या दोघांची बेरीज किती असली पाहिजे 8 आणि त्यांच्या व्युत्क्रम संख्यांची बेरीज किती असली पाहिजे 8/15. पहा बेरीज 8 असेल आणि व्युत्क्रम संख्यांची बेरीज 8/15 असेल असा पर्याय आपल्याला शोधायचा आहे. तर बेरीज 8 असणारे चारही पर्याय आहेत. पहा 2 आणि 6 8, 3 आणि 5 8, 4 आणि 4 8, 1 आणि 7 8. बेरीज 8 असलेल्या हे चारही पर्याय आहेत. पण त्याची दुसरी अट पूर्ण व्हायला पाहिजे. दुसरी अट काय पूर्ण व्हायला पाहिजे की त्यांचा व्युत्क्रम संख्यांची बेरीज काय आली पाहिजे 8/15 आलं पाहिजे. तर असा पर्याय आपल्याला शोधायचा आहे. तर आता बघा 1 ची गुणाकार व्यस्त 1/1 अधिक 7 ची गुणाकार व्यस्त 1/7 या दोघांची बेरीज किती आली पाहिजे 8/15 आली पाहिजे. तर 7/1 7 1/1 1 आणि छेदामध्ये 7/1 7 7 आणि 1 8/7 किती यायला पाहिजे होतं 8/15. म्हणून हा पहिला पर्याय येणार नाही. दुसरा पर्याय बघा तर 4 ची गुणाकार व्यस्त 1/4 गुणाकार व्यस्त म्हणजेच व्युत्क्रम संख्या या 4 ची गुणाकार व्यस्त 1/4 4 ची गुणाकार व्यस्त 1/4 छेद समान आहे 4 ला 4 ल्या अंशाची बेरीज 1 अधिक 1 हे 2/4 किती यायला पाहिजे होतं 8/15. म्हणून हा दुसरा हे पर्याय येणार नाही. तिसरा पर्याय बघा 3 ची गुणाकार व्यस्त 1/3 5 ची गुणाकार व्यस्त 1/5 या दोघांची बेरीज केलं तर छेद समान नसेल तर अपूर्णांकाची बेरीज करत असताना तिरकस गुणाकार करावा लागेल. 5/1 5 3/1 3 छेदात 5 त्रिक 15 हे 5 आणि 3 8/15 आलं. म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक कितवा बरोबर आहे तिसरा. तर हे जे उदाहरण आहे एवढं सारं करत बसू नका. लक्षात घ्या समजा ए आणि बी ह्या दोन संख्या आहेत. ए आणि बी ह्या दोन संख्या आहेत. ए ची गुणाकार व्यस्त काय आहे 1/a बी ची गुणाकार व्यस्त काय आहे 1/b. यांच्या गुणाकार व्यस्त संख्यांची किंवा व्युत्क्रम संख्यांची बेरीज केल्यानंतर काय मिळते बघा गुणाकार व्यस्त संख्यांची बेरीज केल्यानंतर काय मिळेल हे 1 गुणिले बी बी a1 a गुणिले बी ab. म्हणजे छेदामध्ये जी संख्या आहे पहा व्युत्क्रम संख्यांची बेरीज काय आहे 8/15. तर अंशामधली जी संख्या आहे 8 म्हणजेच काय असते त्या दोघांची बेरीज
8 म्हणजेच काय आहे त्या दोन संख्यांची बेरीज आणि छेदामध्ये काय आहे AB AB म्हणजे काय दोघांचा गुणाकार म्हणजे छेदामधली संख्या काय आहे गुणाकार। मग असा पर्याय शोधा पहा असा पर्याय शोधा की त्या दोन संख्यांची बेरीज किती आली पाहिजे 8 आणि त्या दोन संख्यांचा गुणाकार किती आला पाहिजे 15। मग पहा 4 आणि 7 1 आणि 7 दोघांची बेरीज 8 येईल पण गुणाकार 15 येणार नाही पहिला पर्याय सोडून द्या। दोघांची बेरीज 8 येईल पण गुणाकार 15 येणार नाही दुसरा पर्याय सोडून द्या। गुणाकार 5 × 1 = 15 5 आणि 3 8 बेरीज 8 येईल आणि दोघांचा गुणाकार 15 येईल म्हणून याचं जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक कितवा बरोबर आहे तिसरा। तर पर्यायमधून या पद्धतीने आपल्याला जाता येईल। तर याचा पुढचा जो प्रश्न आहे लक्षात घ्या की एक नैसर्गिक संख्या आणि तिची गुणाकार व्यस्त संख्या एक नैसर्गिक संख्या आणि तिची गुणाकार व्यस्त संख्या यांची बेरीज 50/7 आहे तर ती संख्या कोणती। आता बघा हे असे प्रश्न सोडवत असताना प्रश्न सोडवण्याची आपल्याकडे भरपूर पद्धती आहेत। तुम्हाला जी पद्धत आवडेल किंवा जी पद्धत सोपी वाटेल त्या पद्धतीचा वापर करा। पहा प्रश्न काय लक्षात घ्या एक नैसर्गिक संख्या आणि तिची गुणाकार व्यस्त संख्या एक नैसर्गिक संख्या आणि तिची गुणाकार व्यस्त संख्या यांची बेरीज एक नैसर्गिक संख्या आणि तिची गुणाकार व्यस्त संख्या यांची बेरीज 50/7 आहे 50/7 आहे तर ती संख्या कोणती। आता पहा हा जो प्रश्न आहे हा प्रश्न सोडवायचा कसा तर एक नैसर्गिक संख्या आहे आणि तिची गुणाकार व्यस्त संख्या यांची काय दिलं बेरीज दिलं यांची बेरीज किती आहे 50/7 तर यावरून आपल्याला ती संख्या काढायची आहे। तर आता पहा हे उदाहरण सोडवत असताना आपल्याला संख्या माहिती नाही तर समजा ती संख्या माहिती नाही आपण x घेऊ समजा ती संख्या माहिती नाही x घ्या। तर आता ह्या उदाहरणाला मांडायचं कसं पहा एक नैसर्गिक संख्या कोणती आहे x आणि तिची गुणाकार व्यस्त ह्या एकची गुणाकार व्यस्त 1/x पहा एक संख्या जर 5 असेल 5 ची गुणाकार व्यस्त काय येईल 1/5 गुणाकार व्यस्त जर म्हणलं तर अंश व छेद यांची अदला बदल करा एक संख्या x आणि तिची गुणाकार व्यस्त 1/x आणि ह्या दोघांची बेरीज किती आहे 50/7। आता बघा ह्या x च्या छेदामध्ये काही नाही म्हणजे काय असेल 1 तर ह्या यांची बेरीज करत असताना छेद समान असेल तर यांचा तिरकस गुणाकार करा हे x गुणिले x x चा वर्ग अधिक 1 1 1 आणि छेदात 1 गुणिले x x बरोबर 50/7 50/7। आता बघा यांचा आपण तिरकस गुणाकार करून घेऊ यांचा तिरकस गुणाकार 7 गुणिले x चा वर्ग 7 1 चा वर्ग 7 1 7 आणि 50 बरोबर 50 गुणिले x 50 x होईल पहा 7 1 चा वर्ग 50x प्लस आहे बाजू बदललं -50x होईल अधिक हे 7 बरोबर काय शिल्लक राहते 0 हे वर्ग समीकरण तयार झालं। मग आता पहा हे 7 1 चा वर्ग -50x अधिक 7 बरोबर 0 हे वर्ग समीकरण सोडवत असताना x च्या वर्गासोबत जर सहगुणक असेल x च्या वर्गासोबतचा जो सहगुणक आहे त्याला वर्गीय सहगुणक म्हणतात आणि शेवटचं जे पद आहे स्थिर पद तर वर्गीय सहगुणक असेल तर वर्गीय सहगुणक आणि स्थिर पद ह्या दोघांचा गुणाकार करायचा हे 7 7 काय होईल 49 तर ह्या 49 ची अशी फोड करा की त्या दोघांचा गुणाकार 49 आला पाहिजे आणि त्यांची बेरीज तर बेरीज असेल तर बेरीज वजाबाकी असेल वजाबाकी त्यांची बेरीज ही किती आली पाहिजे 50 तर 7 7 49 सॉरी 49 1 49 49 आणि एक दोघांचा गुणाकार 49 1 49 गुणाकार 49 आणि या दोघांची बेरीज किती पाहिजे 50। मग इथं जर प्लस चिन्ह असेल तर हे दोन्ही अवयव प्लस प्लस राहतात किंवा दोन्ही अवयव मायनस मायनस राहतात इथं जे चिन्ह आहे ते दोन्हीही अवयवांना द्या पहा 7 1 चा वर्ग -49x -1x अधिक 7 बरोबर काय झालं 0 ह्या दोघांचा एक एक गट करा 7 1 चा वर्ग आणि 49x यामधून कॉमन काय निघेल यामधून जर कॉमन काढायचं झालं पहा
7 एक्सचा वर्ग मायनस 49 एक्स मायनस 1 एक्स अधिक 7 बरोबर 0. यामधून जर कॉमन काढायचं झालं तर हे 7 आणि 49 म्हणजे कॉमन किती निघते 7 आणि एक 6 आहे इथं एक 6 आहे कॉमन एक्स. 7 एक्स जर कॉमन काढलं तर 7 एक्सच्या वर्गातून 7 एक्स कॉमन काढलं तर शिल्लक किती राहते एक्स. 49 एक्स मधून 7 एक्स जर कॉमन काढलं तर किती शिल्लक राहते 7. त्यानंतर 1 एक्स अधिक 7 यामध्ये कॉमन काय निघेल एक्स. कॉमन जर काढायचं म्हणलं तर यामधून कॉमन निघेल 1 कॉमन 1 निघेल आणि हे 1 एक्स मधून 1 जर कॉमन काढलं तर शिल्लक राहते एक्स. शिल्लक राहते एक्स आणि ह्या 7 मधून जर 1 कॉमन काढलं 7 ला जर 1 न भागलं तर 7 शिल्लक राहते. पहिला जे कंस आहे ते जशास तसं दुसरा कंस राहते बरोबर 0. आता बघा जे कॉमन काढलं आहे ते एका बाजूला घ्या 7 एक्स मायनस 1 बरोबर 0 घ्या आणि जे कंस आहे ते दुसऱ्या बाजूला घ्या एक्स मायनस 7 बरोबर 0 घ्या. पहा हे 7 एक्स मायनस 1 बाजू बदललं प्लस 1 हे एक्स मायनस 7 बाजू बदललं प्लस 7. पहा एक्स बरोबर 1 हे 7 गुणाकारातलं भागाकारात जाईल आणि हे एक्स बरोबर 7. तर आपलं उत्तर काय असणार 7 का 1/7 7 येईल. कारण उदाहरणामध्ये काय विचारलं की एक नैसर्गिक संख्या असं म्हणलेलं आहे तर 1/7 आणि 7 ह्या दोन संख्या मिळाल्या तर आपलं 1/7 ही नैसर्गिक संख्या नाही तर नैसर्गिक संख्या कोणती आहे 7. म्हणून आपल्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते किती येईल 7 येईल. तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या की बऱ्याच विद्यार्थ्यांना वर्ग समीकरण सोडवावं कसं हे माहिती नसते. म्हणून जरी समजा इथं वर्ग समीकरण आलं तर हे एवढं सारं सोडवत बसण्याची गरज नाही. ह्याला आपण थोडंसं संक्षिप्त जर सोडवायचं झालं पहा ही पद्धत लक्षात घेऊ नका सोडून द्या. तर याच पद्धतीला कमी वेळेमध्ये सोडवायचं कसं लक्षात घ्या. पहा एक संख्या काय आहे एक्स आणि तिची गुणाकार व्यवस्था काय 1/x आणि ह्या दोघांची जी बेरीज आहे ती किती 50/7. पहा एवढं तुम्हाला सगळं सांगितलं. यामध्ये जेवढे काही तुम्ही विद्यार्थी पाहत आहेत त्याच्यापैकी 2 ते 5% विद्यार्थ्यांना ही पद्धत समजली असेल. पण जरी समजा समजली तरी ही पद्धत वापरायला जमत नाही कारण ही पद्धत सोडवण्यासाठी कमीत कमी 2-3 मिनिटं वेळ लागेल. म्हणून ही पद्धत वापरू नका. त्याची पर्यायी पद्धत पहा. इथून पुढं न जाता त्याचं उत्तर काढायचं कसं लक्षात घ्या. एक संख्या एक्स आणि तिची गुणाकार व्यवस्था संख्या 1/x आणि दोघांची बेरीज काय आहे 50/7. तर आता पहा ह्या 1/छेदात काही नाही म्हणजे काय असेल 1. दोघांची बेरीज करत असताना छेद समान नसेल तर यांचा तिरकस गुणाकार करा. तर x गुणिले x x वर्ग 1 1 1 आणि छेदात 1 गुणिले x x बरोबर 50/7. आता पहा डाव्या बाजूला अंशामध्ये काय आहे x वर्ग मायनस 1 आहे. उजव्या बाजूला किती आहे 50. डाव्या बाजूला छेदामध्ये काय आहे x उजव्या बाजूला छेदामध्ये काय आहे 7. याचाच अर्थ असा होतो की ह्या x ची किंमत 7 आणि x वर्ग मायनस 1 ची किंमत 50 x वर्ग इथं अधिक आहे अधिक x वर्ग अधिक 1 ची किंमत 50 आणि x ची किंमत 7. डाव्या बाजूला छेदामध्ये 7 उजव्या बाजूला छेदामध्ये x हे x ची किंमत किती होते 7. म्हणून या प्रश्नाचं जर उत्तर किती काढायचं उत्तर जर म्हणलं तर 7 येईल. लक्षात घ्या एवढं सारं करत बसू नका. यांची जर आपण बेरीज केलं x गुणिले x x वर्ग 1 1 1 छेदामध्ये 1 गुणिले x x बरोबर 50/7. डाव्या बाजूला छेदामध्ये x आहे उजव्या बाजूला 7 आहे. याचा अर्थ असा होतो की ह्या x ची किंमत 7. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर किती आलेलं आहे 7. स्वतःवरचा जर विश्वास कमी असेल तर x च्या जागी x ची किंमत ठेवून बघा. पहा अंशामध्ये 1 च्या जागी जर x ची किंमत ठेवलं तर किती आलं पाहिजे 50. 7चा वर्ग 49 प्लस 1 किती येणार 50. म्हणून x ची किंमत 7 म्हणजे आपल्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते किती येते 7. तर हे जर उदाहरण पर्यायमधून जर सोडवायचं झालं पर्यायमधून आता बघा पर्याय आहेत 5 आहे 7 आहे 9 आहे 11 आहे. पर्यायमधून जात असताना पहा एक संख्या 5 आणि तिची गुणाकार व्यवस्था संख्या 1/5 5 ची व्यवस्था काय आहे 1/5 आणि ह्या दोघांची बेरीज किती आली पाहिजे 50/7 येईल का बघा. 5 गुणिले 5 25 25 आणि किती 26/5. 5च्या छेदात काही नाही म्हणजे 1 राहते. बेरीज जर करायचं तर 5 गुणिले 5 25 अधिक 1 1 1 छेदात 5 1 5 25 आणि किती 26/5 किती यायला पाहिजे होतं 50/5. म्हणून 50/7 यायला पाहिजे होतं. म्हणून हा पहिला पर्याय येणार नाही. दुसरा पर्याय बघा एक संख्या 7 आणि तिची गुणाकार संख्या 1/7 या दोघांची जर बेरीज केलं तर 7 7 49 आणि 50/7 म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दुसरा बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो
जर उदाहरण नैसर्गिक संख्यापासून सुरुवात होत असेल तर अशा उदाहरणाचं जे उत्तर आहे असे उदाहरणाचं उत्तर काढत असताना जर एक नैसर्गिक संख्या आणि तिची गुणाकार संख्या यांची एकतर बेरीज देतात किंवा वजाबाकी देतात, बेरीज किंवा वजाबाकी दिलं तरी अशा प्रश्नाचं उत्तर काढत असताना बेरीज किंवा वजाबाकीच्या छेदातील संख्या म्हणजेच त्या प्रश्नाचं उत्तर राहते. छेदातील संख्या म्हणजेच त्या प्रश्नाचं उत्तर राहते. त्याचं कारण असं आहे बघा, जर एक संख्या 5 कोणती गृहीत धरला आपण 5, एक संख्या 5 तिची गुणाकार संख्या 1/5 दोघांची बेरीज केलं 5 5 25 आणि 1 26 छेदामध्ये 5 येते. जर समजा एक संख्या 7 तिची गुणाकार संख्या 1/7 दोघांची बेरीज केलं 7 7 49 आणि 1 50 छेदामध्ये 7 येते. एक संख्या 9 अधिक तिची गुणाकार संख्या 1/9 दोघांची बेरीज केलं 9 9 81 ने किती 82/9. संख्या कोणती गृहीत धरला आपण 5. जी संख्या गृहीत धरणार आहेत ती संख्या बेरजेच्या छेदामध्ये येते. एक संख्या 7 तिची गुणाकार संख्या 1/7 दोघांची बेरीज केलं 50/7. जी संख्या आपण गृहीत धरलं ती संख्या बेरजेच्या कुठं जाते छेदामध्ये. म्हणून एक संख्या आणि तिची गुणाकार संख्या यांची बेरीज किंवा वजाबाकी दिलं तर अशा प्रश्नाचं उत्तर त्या बेरीज किंवा वजाबाकीच्या छेदामधली संख्या राहते. म्हणून या प्रश्नाचं उत्तर काढत असताना एवढं सारं काही करत बसू नका. बेरीज किंवा वजाबाकीच्या छेदामध्ये जी संख्या आहे तेच त्या प्रश्नाचं उत्तर राहते. आता पहा, प्रश्न जर असा असेल, एक नैसर्गिक संख्या आणि तिची गुणाकार संख्या, एक नैसर्गिक संख्या आणि तिची गुणाकार संख्या यांची बेरीज 37 छेदामध्ये 6 आहे तर ती संख्या कोणती. आता x घेऊन सोडवण्याची गरज आहे का. छेदामध्ये कोणती संख्या आहे या प्रश्नाचं जर उत्तर काढायचं झालं तर छेदामध्ये किती आहे 6. त्या प्रश्नाचं उत्तर काय येईल 6. काही काढण्याची गरज नाही. एक संख्या 6 तिची गुणाकार संख्या 1/6 या दोघांची बेरीज किती आली पाहिजे 37/6. 6 गुणिले 6 36. 36 ने किती 37 छेदामध्ये 6. बेरीज करत असताना 6च्या छेदात काही नाही म्हणजे 1 राहते. गुणाकार करा, तिरकस गुणाकार करा 6 6 36 1 1 1 छेदात 1 गुणिले 6 6. 36 ने किती 37 छेदामध्ये 6. उत्तर काय येईल आपलं 6 येईल, कारण बेरीज किंवा वजाबाकीच्या छेदात जी संख्या आहे तेच त्या प्रश्नाचं उत्तर राहते. आता बघा, जर समजा बेरजेच्या ऐवजी जर वजाबाकी असेल, एक नैसर्गिक संख्या आणि तिची गुणाकार संख्या यांची वजाबाकी किंवा यांच्यामधला फरक 48 छेदामध्ये 7 आहे तर ती संख्या कोणती. आता बघा, उत्तर काढायला काय कसं सांगितलेलं आहे की बेरीज दिलं असेल किंवा वजाबाकी दिलं असेल तर त्यांची बेरीज किंवा वजाबाकीच्या छेदामधली संख्या म्हणजे त्या प्रश्नाचं उत्तर राहते. छेदात किती आहे 7. त्या प्रश्नाचं उत्तर काय येईल 7. कसं, एक संख्या 7 तिची गुणाकार संख्या 1/7, एक संख्या 7 तिची गुणाकार संख्या 1/7. जर यांची बेरीज म्हणलं तर काय येते बघा 7 7 49 आणि 1 50 छेदामध्ये 7 येईल. वजाबाकी जर म्हणलं 7 7 49 मधून 1 वजा केलं तर 48 छेदामध्ये 7 येईल. मग बेरीज असेल किंवा वजाबाकी असेल तर छेदामधली संख्या म्हणजे त्या प्रश्नाचं उत्तर राहते. तर या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते किती येईल 7 येईल. हे कधी लागू होते, नैसर्गिक संख्या असेल, एक नैसर्गिक संख्या आणि तिची गुणाकार संख्या यांची बेरीज किंवा त्यांच्यातील फरक दिला असेल तर अशा प्रश्नाचं उत्तर म्हणजे त्या बेरीज किंवा वजाबाकीच्या छेदातील संख्या असते. आता बघा, पुढचा जो प्रश्न आहे हा प्रश्न असिस्टंट पूर्व परीक्षा 2014 आणि तोच प्रश्न STI पूर्व परीक्षा 2012 मध्ये विचारला आहे. प्रश्न काय आहे पहा, या प्रश्नावरून अशा पद्धतीच्या प्रश्नाची जी मूळ कन्सेप्ट आहे ती समजून घेऊ आपण. पहा, 4 अधिक 44 अधिक 444 अधिक टिंबटिंब या संख्या मालिकेतील पहिल्या 9 संख्या घेऊन बेरीज केली असता, पहिल्या 9 संख्या घेऊन बेरीज केली असता येणाऱ्या बेरजेच्या दशक स्थानी
येणाऱ्या बेरजेच्या दशक स्थानी कोणता अंक येईल? येणाऱ्या बेरजेच्या दशक स्थानी कोणता अंक येईल, हा जो प्रश्न आहे असिस्टंट मुख्य पूर्व परीक्षा 2014 तसेच STI पूर्व परीक्षा 2012 मध्ये विचारलेला आहे. आता बघा ह्या प्रश्नाची जी मूळ कन्सेप्ट आहे ती काय आहे लक्षात घ्या की पहिली जी संख्या आहे ती एकांकी आहे, दुसरी जी संख्या आहे ती 2 अंकी आहे, तिसरी संख्या 3 अंकी, चौथी संख्या 4 अंकी, पाचवी संख्या 5 अंकी, तर 9वी संख्या किती संख्या घेऊन बेरीज करायचा आहे? 9 संख्या. तर 9वी संख्या किती अंकी असणार? 9 अंकी. आता बघा पहिली संख्या 4 आहे, दुसरी संख्या 4 4, तिसरी संख्या 4 4 4, चौथी संख्या, पाचवी संख्या, 6वी संख्या, त्यानंतर 7वी संख्या, 8वी संख्या आणि 9वी संख्या. तर ह्या 9 संख्या घ्यायचा आहे आणि ह्या 9 संख्या घेऊन त्यांची बेरीज केली असता येणाऱ्या बेरजेच्या दशक स्थानचा अंक काढायचा आहे. आता बघा 1 2 3 4 5 6 7 8 9, 4 ही संख्या 9 वेळा बेरीज घेणे म्हणजे 4 ला 9 ने गुणणे. तर 4 नम किती होईल? 36 ला 6, परत हातचे किती राहतील? 3, 4 4 8 4, 12 4 16 4, 20 4 24 4, 28 4, 32, 32 3 किती? 35 ला 5, हातचे 3, हे 4 1 4, 4 2 8, 4 3 12, 4 4 16, 4 25, 4 6 24, 4 7 28, 28 3 31 ला 1, हातचे 3. पहा जर एकक स्थानचा जर अंक म्हणलं तर 6 येईल, जर दशक स्थानचा जर अंक म्हणलं तर 5 येईल, शतक स्थानचा जर अंक म्हणलं तर 1 येईल आणि सहस्र स्थानचा जर अंक म्हणलं तर परत पुढे काढावं लागेल. पहा संख्या किती होत्या? 9. तर ह्या 9 संख्या घेऊन बेरीज करायला फारसं काही अवघड गेलं नाही. जर समजा प्रश्न असा असला असता 4 44 444 टिंब या मालिकेतील पहिल्या 25 संख्या घेऊन बेरीज केली असता, पहिल्या 25 संख्या घेऊन बेरीज केली असता. बघा 25 संख्या लिहिणं शक्य आहे का? नाही. त्यामुळं ही जी पद्धत आहे ही पद्धत आपल्याला वापरायचं नाही. तर आता बघा हे एकक, दशक, शतक, सहस्त्र, एकक, दशक, शतक, सहस्त्र संख्या मालिका जी आहे ती कितीची आहे? 4 ची आहे, म्हणून 4 4 4 असं लिहा. आता बघा एकूण किती संख्या घ्यायचा आहे? 9. 9 संख्या घेऊन त्यांची बेरीज केलं तर येणाऱ्या बेरजेच्या दशक स्थानी कोणता अंक येईल हे काढायचं आहे. तर आता बघा एकूण जेवढ्या संख्या आहेत तेवढ्या आणि एकक स्थानच्या अंकाला गुणा. त्यानंतर दशक स्थानचा जर अंक काढायचं झालं तर एकूण जेवढ्या संख्या आहेत त्यामधून 1 वजा करा, 8 न गुणा. शतक स्थानचा जर अंक काढायचं झालं तर ह्या 8 मधून परत 1 कमी करा, किती न गुणायचं? 7 न. सहस्र स्थानचा जर अंक काढायचा तर परत किती न गुणायचं? 6 न. हे 9 8 7 6 न गुणण्याचं कारण असं आहे बघा एकूण 9 संख्या आहेत तर एकक स्थानी किती अंक आहेत? हे 9. परत काय होईल? दशक स्थानी 1 अंक कमी होईल म्हणजे 8, परत शतक स्थानी 1 अंक कमी होईल 7, परत सहस्र स्थानी 1 अंक कमी होईल म्हणजे 6, म्हणजे 1 1 अंक कमी कमी होत जाईल. पहा एकूण जर 9 संख्या असेल तर एकक स्थानी 9 अंक असतात, दशक स्थानी 8 अंक असतात, शतक स्थानी 7 अंक असतात. मग 4 आणि 9 दोघांचा गुणाकार. 4 नम 36 ला 6 चे किती? 3, 4 8 32 आणि 3 35 ला 5 हातचे 3, 4 7 28 आणि 3 31 ला 1 हातचे 3. एकक स्थानी किती? 6, दशक स्थानी 5, सहस्र शतक स्थानी 1. तर आपल्याला कोणत्या स्थानचा अंक काढायचं होतं? कोणत्या स्थानचा अंक काढायचा आहे? दशक, म्हणून दशक स्थानचा जो अंक आहे तो कोणता आहे? 5. तर या प्रश्नाचं उत्तर किती येईल? 5. तर एवढ्या सगळ्या संख्या मांडून बेरीज करू नका. बेरीज जर करायचं झालं तर या पद्धतीनं सोडवा. कमी